Our next topic is derivative of inverse function. What is meant by inverse function? If we consider the function y equals to f of x, if this function is 1 1 and onto, then the inverse of that function is exist. जर हे फंक्शन काय असेल 1 1 आणि onto असेल तरच या फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आता 1 1 आणि onto म्हणजे काय, तर आपण फंक्शन या चॅप्टर मध्ये 11th मध्ये पाहिलेलं आहे. हा डोमेन, हा कोडोमेन आणि यावर एक फंक्शन y इक्वल्स टू f ऑफ x घेऊ आपण. यामध्ये a घेतला आणि b घेतला. a आणि b वर हे फंक्शन डिफाइन केलं आपण. 1 2 3 4 a b c d असे एलिमेंट घेतले. डोमेन मध्ये हे एलिमेंट 1 2 3 4 हे कोडोमेन मध्ये एलिमेंट. जर या 1 ची इमेज कोडोमेन मध्ये असेल म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटची इमेज जर कोडोमेन मध्ये असेल तर त्याला त्या फंक्शनला काय म्हणतात, 1 1 फंक्शन म्हणतात. आणि ऑनटू फंक्शन म्हणजे काय, तर एव्हरी एलिमेंट इन कोडोमेन हॅज द इमेज ऑफ सम एलिमेंट इन डोमेन. म्हणजेच या बी मधल्या म्हणजेच कोडोमेन मधला प्रत्येक एलिमेंट हा कोणत्या ना कोणत्या एलिमेंटची इमेज असायला हवा, तेव्हाच या फंक्शनला काय म्हणता येईल, ऑनटू फंक्शन म्हणता येईल. आपण 1 1 आणि ऑनटू. 1 1 म्हणजे काय, तर प्रत्येक एलिमेंटला तिकडे इमेज असायला हवी, त्याला 1 1. समजा इथे 5 असेल आणि 5 ची इमेज तिकडे नाही आहे म्हणजे हे फंक्शन 1 1 नाही. आणि ऑनटू म्हणजे काय, तर या बी सेट मध्ये म्हणजेच कोडोमेन मध्ये प्रत्येक एलिमेंट, समजा ई जर घेतला मी आणि ई हा कोणत्याच एलिमेंटची इमेज नाही म्हणजे याचा अर्थ हे ऑनटू फंक्शन नाही. म्हणजेच सध्याच्या कंडिशन मध्ये असा एकही एलिमेंट बी मध्ये नाही की जो कोणत्या ना कोणत्या एलिमेंटची इमेज नाही आहे. म्हणजेच 1 1 आणि ऑनटू जर फंक्शन असेल, एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन 1 1 आणि ऑनटू असेल तरच याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आणि इन्व्हर्स एक्झिस्ट समजा आपण कसं लिहू शकतो, याला डिनोट कसं करता येते, तर हा एफ जर इकडे आला आपण तर एक्स इक्वल्स टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय असं लिहिता येतं. एक छोटस एक्झाम्पल घेऊ. एक्स इक्वल्स टू वाय इक्वल्स टू एक फंक्शन घेतलं मी एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x मायनस 2 एक फंक्शन घेतलं आणि या फंक्शनला मी y ने डिनोट करतो आणि याचा मी इन्व्हर्स काढतो. मग याचा इन्व्हर्स काढण्यासाठी काय करतो, 2 इकडे आणतो, y प्लस 2 इक्वल्स टू 2x. ठीक आहे. आणि x which implies x equals to y plus 2 upon 2 y plus 2 upon 2 म्हणजे मेन फंक्शन आपलं. आणि हा काढला आपण त्याचा इन्व्हर्स. आता याला आपण डिफरन्शिएट करू. याला जर डिफरन्शिएट करू, जर डिफरन्शिएशन कधी होणार आहे, जेव्हा त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईल तेव्हाच आपण ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं म्हणतात आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करता येतो. मग आता याला डिफरन्शिएट करू आपण. x आहे म्हणून dy बाय dx इक्वल्स टू इथे येईल 2. आता याला जर डिफरन्शिएट करायचं हे थोडं सॉल्व्ह करून घेतो. y अपॉन 2 प्लस 2 अपॉन 2 इक्वल्स टू y अपॉन 2 प्लस 1 हे झाली x. याला डिफरन्शिएट कशाने करावं लागेल, इथे कोणता व्हेरिएबल आहे y, याला डिफरन्शिएट y ने करावं लागेल. म्हणून याला जर डिफरन्शिएट y ने केला आपण तर dx ला जर डिफरन्शिएट केलं dx अपॉन dy इक्वल्स टू याला डिफरन्शिएट जर केला म्हणजे याचा कॉन्स्टंट टर्म आहे, डिफरन्शिएशन 0 आणि y बाय 2 याचा डिफरन्शिएशन होते विथ रिस्पेक्ट टू y जर केला आपण तर 1 बाय 2. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे दोन्ही नंबर एकमेकांचे कसे आहेत, इन्व्हर्स आहेत, रेसिप्रोकल आहेत. आणि हे सुद्धा मग dy बाय dx चा इन्व्हर्स काय होतो, dx अपॉन dy. तर अशा प्रकारे जर एखादं फंक्शन 1 1 आणि ऑन 2 असेल तरच त्या फंक्शनचा काय होतं, derivative of inverse function. This is the important theorem. If y is a differentiable function of x such that inverse function x equals to f inverse of y exists, then x is a differentiable function of y, and we have to prove that dx upon dy is equals to 1 upon dy by dx, where dy by dx not equals to 0. First of all, we have given that y is a differentiable function of x. Y
is a differentiable function of x. If y is a differentiable function of x, then limit del x tends to 0, del y upon del x exists and is equals to dy by dx. म्हणजे ही टर्म एक्झिस्ट होते, y जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल x चं, ती ही टर्म एक्झिस्ट होते आणि त्याला इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, dy by dx लिहू शकतो. आता हे गिव्हन दिलेलं आपल्याला आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं, तर आपल्याला दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या. फर्स्ट प्रूव्ह करायचं आपल्याला x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y जर असेल तर ही टर्म एक्झिस्ट होईल लिमिट x del y टेंड्स टू 0 del x upon del y ही टर्म एक्झिस्ट होईल आणि त्याचा इक्वल्स टू काय होणार, dx upon dy. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ही टर्म म्हणजेच काय होते, dx upon dy होते. म्हणजेच x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. हे जर मिळालं आपल्याला तर आपल्याला x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y मिळून जाईल. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करावं लागते. आणि दुसरा पार्ट प्रूव्ह करावा लागते आपल्याला, dx upon dy equals to 1 upon dy by dx. आता या लेबनिझ नोटेशन मध्ये आपण इन्क्रीमेंट घेतलेलं, x चे इन्क्रीमेंट del x with a small increment in x and del y with the corresponding small increment in y. तर del x and del y दोन्ही इन्क्रीमेंट घेतले आपण x आणि y मध्ये. जर del x हे x मध्ये इन्क्रीमेंट असेल, जसा x मध्ये जर चेंज झाला, इन्क्रीमेंट म्हणजे चेंज, x मध्ये जर चेंज झाला तर y मध्ये सुद्धा चेंज होईल. म्हणजे del x टेंड्स टू जर 0 असेल तर del y सुद्धा टेंड्स टू काय राहणार, 0 राहणार. आपल्याला हा पार्ट प्रूव्ह करायचा, dy by dx equals to 1 upon dy by dx upon dy equals to 1 upon dy by dx. तर मी स्मॉल इन्क्रीमेंट घेतो आधी. We have del y upon del x into del x upon del y equals to 1. हे माहिती आहे आपल्याला, del x कॅन्सल, del y कॅन्सल झालं तर आन्सर काय ते 1 येणार आहे. मग हा del y upon del x ला मी तिकडच्या साईडने नेतो, म्हणजेच काय मिळणार, del x याला जर तिकडच्या साईडने नेलं तर मला काय मिळणार, del x upon del y equals to 1 upon del y upon del x मिळणार. सेम मागच्या थेरम मध्ये, कंपोजिट थेरम मध्ये जसं घेतलं होतं आपण, तर याचा लिमिट घ्यायचा del x tends to 0. टेकिंग लिमिट as del x tends to 0, we have limit del x tends to 0 del x upon del y equals to limit del x tends to 0 1 upon del y upon del x, del y upon del x, which implies limit del x tends to 0 del x upon del y equals to 1 upon, कसं लिहिता येते, या डेरिव्हेटिव्हला लिमिट लावावं लागेल आपल्याला, लिमिट del x tends to 0 del y upon del x. याला इक्वेशन फर्स्ट देऊ, याला काय म्हणायचं, इक्वेशन फर्स्ट. आता आपण इथे म्हटलेलं हे दिलेलं आपल्याला, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन x असेल तर या टर्मची व्हॅल्यू काय होते, dy by dx. ही टर्म आपल्याजवळ आहेच, म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार आहे, dy by dx. आणि इथे सुद्धा याची टर्म काय होणार, ही जर एक्झिस्ट झाली तर ही सुद्धा एक्झिस्ट होण्याच्या आधी इथे काय आहे, del y आहे आणि इथे del x आहे. म्हणून आपल्याला चेंज करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ऍज आपण इथे आधीच घेतलं del x टेंड्स टू 0, del y टेंड्स टू काय होऊन जाते 0. म्हणून आपल्याला इथे del y टेंड्स टू 0 घेतात. मग ही या इक्वेशन फर्स्ट ची जर ही RHS एक्सिस्ट झाली आणि RHS एक्सिस्ट झाल्यानंतर याची काय व्हॅल्यू काय होणार, RHS जर एक्सिस्ट झाली इक्वेशन फर्स्ट ची तर लिमिट del y tends to 0 del x upon del y equals to 1 upon याची व्हॅल्यू काय होणार, dy by dx. या इक्वेशन फर्स्ट ची RHS हा पार्ट एक्सिस्ट झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी आपण dy by dx लिहू शकतो. हा पार्ट एक्सिस्ट झाला, हे टोटल पार्ट एक्सिस्ट होऊन जाईल, म्हणजे टोटल RHS एक्सिस्ट होईल. RHS एक्सिस्ट झाली त्याचा काय अर्थ, LHS सुद्धा एक्सिस्ट होईल. LHS जर एक्सिस्ट झाली तर हे लेबनिझ नोटेशन आहे, म्हणजे त्याचा आन्सर किती,
याला आपण dx अपॉन dy लिहू शकतो. 1 अपॉन dy बाय dx वेअर dy बाय dx नॉट इक्वल्स टू 0 लिहिता येते. म्हणजेच आपल्याला जो थेरम प्रूव्ह करायचा होता तो प्रूव्ह झाला. हा पहिला पार्ट प्रूव्ह झाला, हा दुसरा पार्ट सुद्धा प्रूव्ह झाला. पूर्ण डिटेल मध्ये पुन्हा आपण थेरम बघू. आपल्याला स्मॉल इन्क्रीमेंट घ्यावं लागते डेल एक्स आणि डेल वाय. डेल एक्स विथ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, म्हणजे एक्स मधला डेल एक्स चे चेंज आहे. त्याचप्रमाणे डेल वाय विथ स्मॉल करस्पॉन्डिंग स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय. वी नो दॅट आपल्याला हे प्रूव्ह करायचं म्हणजे इन्क्रीमेंट रेशो मध्ये घ्यावं लागेल. डेल वाय अपॉन डेल एक्स इंटू डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल्स टू 1 या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या. म्हणजे डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल्स टू 1 अपॉन डेल वाय अपॉन डेल एक्स. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही साइडचं लिमिट घ्या. ॲज डेल एक्स टेंड्स टू 0 दोन्ही साइडचं लिमिट घेतलं. पण ही लिमिट आपल्याला आपली टर्म हे डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळं लिमिट आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये लावावी लागेल. आणि थोडं इथे ऑब्झर्व करा, इथे डेल एक्स आहे लेबनिझ नोटेशन मध्ये. इथे जर डेल एक्स असेल तर इथे सुद्धा काय डेल एक्स टेंड्स टू 0 पाहिजे. इथे डेल वाय असेल तर इथे सुद्धा डेल वाय टेंड्स टू 0 पाहिजे. पण इथे किती आहे, काय आहे, डेल एक्स टेंड्स टू 0. आपल्याला माहित आहे ॲज डेल एक्स टेंड्स टू 0 असेल तर डेल वाय टेंड्स टू काय 0, म्हणून आपण चेंज करून घेऊ. म्हणजे इथे चेंज करून घेतलं आपण. डेल एक्स च्या ठिकाणी डेल वाय लिहिला, डेल वाय टेंड्स टू 0. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट नुसार हा पार्ट आपल्याला दिलेला आहे. सिन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, जर y हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल x तर dy बाय dx एक्झिस्ट होतो. आणि त्याची व्हॅल्यू काय होते, त्याची व्हॅल्यू होते ही लिमिट डेल x टेंड्स टू 0 डेल y अपॉन डेल x इक्वल्स टू मिळते आपल्याला dy अपॉन dx. म्हणजेच या पार्टची व्हॅल्यू dy बाय dx मिळाली आपल्याला. मग हा dy बाय dx मिळाला म्हणजेच RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट म्हणून लिहिला आपण. RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट. मग RHS जर एक्झिस्ट झाली तर LHS सुद्धा काय होणार, एक्झिस्ट होणार. LHS ऑल्सो एक्झिस्ट. आणि त्याची व्हॅल्यू काय होणार, मग ही जर एक्झिस्ट झाली त्याची व्हॅल्यू होते dx अपॉन dy. मग dx अपॉन dy जर याची व्हॅल्यू झाली, याची व्हॅल्यू dx अपॉन dy आणि याची व्हॅल्यू dy अपॉन dx. म्हणजेच आपण काय लिहू शकतो इक्वेशन फर्स्ट वरून की फर्स्ट इक्वेशन बिकम dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy अपॉन dx. आणि इथे कंडिशन घ्यावी लागेल आपल्याला dy अपॉन dx नॉट इक्वल्स टू 0. नोट इट डाउन. Our next topic is derivative of inverse trigonometric function. Trigonometric function means we know that sin x is a trigonometric function and sin x inverse of sin inverse of x. Yeah, sin x sin inverse of x. Cos x inverse cos inverse of x. tan x चा इन्व्हर्स होतो tan इन्व्हर्स ऑफ x. तर या इन्व्हर्स फंक्शनचे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपल्याला काय पाहायचं, प्रूफ पाहायचा. फर्स्ट प्रूफ पाहू आपण साइन इन्व्हर्स ऑफ x चा प्रूफ. इफ y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ x, याचे प्रूफ दिलेले आहेत आपल्या टेक्स्ट बुक मध्ये. y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ x, then x is between -1 and 1 and y is between -pi by 2 to pi by 2. आता थोडा अर्थ समजून घेऊ आपण याचा. x च्या कोणत्या व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण, x च्या व्हॅल्यूज घेणे म्हणजे डोमेन. या साइन इन्व्हर्स ऑफ x चा डोमेन काय राहणार, तर डोमेन हा राहणार -1 to 1. -1 आणि 1 च्या मधल्या व्हॅल्यूज आपण x च्या ठिकाणी पुट अप करू शकतो. म्हणजे x ला कोणकोणत्या व्हॅल्यूज आपण असाइन करू शकतो, तर -1 आणि 1 या मधल्या व्हॅल्यूज. -1 सुद्धा असाइन करता येणार नाही, 1 सुद्धा असाइन करता येणार नाही. त्या दोघांच्या मधल्या व्हॅल्यूज आपण x ला असाइन करू शकतो. पण x ला हा झाला डोमेन, हा झाला डोमेन, या झाला डोमेनच्या व्हॅल्यूज. याची रेंज काय राहणार आहे, तर रेंज आहे -π/2 to π/2. म्हणजे x च्या व्हॅल्यूज पुट अप केल्यानंतर साइन इन्व्हर्स ऑफ x ची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच y ची व्हॅल्यू या काय येणार, या येणार आहे -π/2 to π/2 च्या मधल्या आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy by dx. जर आपला y हा असेल,
y equals to sin inverse of x जर असेल तर we have to prove that dy by dx equals to 1 upon under root 1 minus x square आणि इथे दिलेला आहे mod of x less than 1. तर लेस दॅन 1 चा अर्थ काय आहे? जर मी x ची व्हॅल्यू किंवा x स्क्वेअर ची जर व्हॅल्यू ही या 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे x स्क्वेअर ची जर व्हॅल्यू मी 2 पुट अप केली, एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू समजा 2 पुट अप केली तर 1 मायनस 2 किती येणार? -1. अंडर रूट मध्ये -1 नको, अंडर रूट मध्ये -1 नको म्हणून त्यासाठी कंडिशन दिलेली आहे की अंडर रूट मॉड ऑफ एक्स लेस दॅन 1, मॉड ऑफ एक्स लेस दॅन 1 किंवा हे एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला कशा घ्यायच्या आहेत? 1 पेक्षा कमी घ्यायच्यात, 1 पेक्षा कमी घ्यायच्या आहेत आणि पॉझिटिव्ह. आणि आपल्याला हा प्रूव्ह करताना गिव्हन काय दिलेला ते लिहून घेऊ आपण. गिव्हन दिलेला आपल्याला y equals to sin inverse of x, y equals to sin inverse of x. Therefore आपल्याला x equals to काय लिहिता येते? sin of y. sin inverse of x इकडे नेणार तर आपल्याला काय मिळणार? sin y. आणि x equals to sin y. याला डिफरन्शिएट करतो मी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल? y. कारण इथे y या x ला आपल्याला y ने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. Therefore dx upon dy equals to cos of y equals to cos of y. Derivative of sin y equals to काय होते? cos of y. आता या टर्मला मी असं या पद्धतीने लिहून घेतो dx upon dy equals to याला मी असं लिहितो का अंडर रूट cos स्क्वेअर y. ऍक्च्युअली स्क्वेअर आणि रूट दोन्ही कॅन्सल होऊन जातात आणि रूट घेतला म्हणून प्लस मायनस साइन घ्यावं लागेल. फॉर्म्युला माहिती आपल्याला cos स्क्वेअर y चा फॉर्म्युला 1 मायनस sin स्क्वेअर y. आयडेंटिटी आपल्याला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 असा यूज केला आपण 1 मायनस sin स्क्वेअर प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस आणि sin y ची व्हॅल्यू याला इक्वेशन फर्स्ट देतो. हे इक्वेशन फर्स्ट करून sin y ची व्हॅल्यू x पुट अप करतात आहे म्हणजे इथे x विल फ्रॉम फर्स्ट म्हणजे dx upon dy ची व्हॅल्यू आपल्याला प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. पण dx upon dy च्या दोन व्हॅल्यू आल्या आपण चेक करू आता. सिन्स आपल्याला दिलेला सिन्स y इज बिटवीन -π/2 to π/2 -π/2 to π/2. आता y हा -π/2 to π/2 च्या मध्ये आहे म्हणजेच y हा फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मला माहित आहे की इथे ऑल पॉझिटिव्ह असतात, इथे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असते, इथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, इथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह राहतो. म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस हा कसा राहतो? पॉझिटिव्ह राहतो. कॉस कसा राहणार? पॉझिटिव्ह राहणार. म्हणून मला दोघांपैकी कोणती व्हॅल्यू घ्यावी लागेल? तर मला दोघांपैकी dx upon dy इक्वल्स टू प्लस मायनस आहे ते इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यावी लागेल म्हणून इथे अंडर रूटची मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो. अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. देयरफॉर पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली पण मला आन्सर काय पाहिजे? dy by dx इथे dx upon dy by dx पाहिजे म्हणून याचा सुद्धा इन्व्हर्स करावा लागेल. अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. हियर mod of x less than 1. Mod of x less than 1. Derivatives of a standard inverse trigonometric functions. Last lecture we have seen that derivative of sin inverse of x is 1 upon under root 1 minus x square. याचा प्रूफ पाहिला. sin inverse of x ला जर आपण x ने डिफरन्शिएट केलं याला जर y कन्सिडर केला आणि x ने डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळालं? तो 1 upon under root 1 minus x square. Similarly cos inverse of x is minus 1 upon under root x square. Tan inverse of x means 1 upon 1 plus x square. Cot inverse of x means minus 1 upon 1 plus x square. आता हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवताना हे दोन फॉर्म्युले सिमिलर आहेत. हे दोन फॉर्म्युले सेम आहेत बिलकुल. फक्त काय प्लस मायनस साइन या दोघांमध्ये
मायनसचा साइन आहे, फरक आहे, आणि इथे सुद्धा मायनसचा फरक आहे. इथे कॉट मध्ये मायनस आहे, इथे कॉस मध्ये मायनस आहे. याच्या फॉर्म्युला लक्षात राहतात. सेक इनव्हर्स ऑफ एक्स, सेक इनव्हर्स ऑफ एक्स 1 upon under root 1 upon x into under root x square minus 1 for x greater than 1, for x greater than 1. x ची जर व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करा. सेम फॉर्म्युला आपण हाच यूज करणार आहोत, कारण x च्या व्हॅल्यूज हे ग्रेटरच राहणार 1 पेक्षा. आणि जर -1 पेक्षा जर कमी असेल x ची व्हॅल्यू, तर -1 upon x under root x square minus 1 cosec inverse of x equals to -1 upon x under root x square minus 1 for x greater than 1. x जर x ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर, आणि x ची व्हॅल्यू जर -1 पेक्षा कमी असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा 1 upon x into under root x square minus 1. यूज करताना आपण हेच फॉर्म्युला यूज करणार आहोत. x च्या सर्व व्हॅल्यूज पॉझिटिव्ह राहणार. हे पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यावरूनच आपण जेव्हा आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहू तेव्हा हे फॉर्म्युले डायरेक्ट आपल्याला अप्लाय करायचं. एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला नोट करून घ्या. यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले पाहायचे. फर्स्ट फॉर्म्युला साइन इनव्हर्स ऑफ साइन थीटा इक्वल्स टू थीटा, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थीटा इक्वल्स टू थीटा. इनव्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. फंक्शन आहे सेम फंक्शन, हा त्याचा इनव्हर्स कॅन्सल होऊन थीटा. सेम थिंग टॅन, कॉट, सेक आणि कोसेक साठी हा नोट करून घ्या व्यवस्थित फॉर्म्युला. 7 नंबरचा फॉर्म्युला साइन इनव्हर्स ऑफ कॉस थीटा इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ. आता या कॉसची व्हॅल्यू आपण काय पुटअप केली, साइन ऑफ π/2 मायनस थीटा. सर्कल आठवा आपण शिकवलेला. π/2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. π/2 असेल तर साइनचं काय होतं, कॉस होतो आणि कॉसचं साइन होते. म्हणून आपण या कॉस थीटाची व्हॅल्यू साइन ऑफ π/2 मायनस थीटा पुटअप करू शकतो. लाईट अँगल आहेत, या लाईट अँगलचा यूज करून या कॉस थीटाची व्हॅल्यू पुटअप केली. आणि साइन इनव्हर्स ऑफ साइन मीन्स थीटा ठेवता येतो. सेम थिंग कॉस इनव्हर्स ऑफ साइन असेल, साइन जर काढायचं असेल तर साइनचं कन्व्हर्जन आपल्याला कॉस मध्ये करावं लागेल. मग कॉस कॅन्सल झालं तर π/2 मायनस थीटा. सेम कॉटचं कन्व्हर्जन टॅन मध्ये, हा टॅन यानंतर π/2 मायनस थीटा. टॅनचं कन्व्हर्जन कॉट मध्ये π/2 मायनस थीटा. कोसेकचं कन्व्हर्जन सेक मध्ये π/2 मायनस थीटा. सेकचं कन्व्हर्जन कोसेक मध्ये π/2 मायनस थीटा. सर्व ठिकाणी आपण फक्त काय घेतला, π/2 मायनस थीटा घेतलेला आहे. काहीच करायचं नाही आपल्याला. साइनचा कन्व्हर्जन कॉस मध्ये करा. इथे कॉस आहे म्हणून इथे कॉस मध्ये कन्व्हर्जन करा. एक्झाम्पल मध्ये जशी कंडिशन आली, कॉस इनव्हर्स आहे आणि आतमध्ये साइन दिलेला आहे, ते आतमध्ये जो साइन आहे याचं कन्व्हर्जन आपल्याला कॉस मध्ये करावं लागेल. इथे कॉस आहे, इथे कॉस आला पाहिजे. कॉस लिहून ठेवायचा आणि π/2 मायनस थीटा घ्यायचा आणि कॉस नंतर π/2 मायनस थीटा जातो. सेम 12 पर्यंत असेच फॉर्म्युला आहे. नेक्स्ट साइनचा इनव्हर्स होतो कोसेक, म्हणून साइन इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. कॉसचा इनव्हर्स सेक, साइनचा इनव्हर्स कोसेकचा इनव्हर्स साइन. सेम आहे फर्स्ट टू फॉर्म्युले 13, 14 नंबर. सेम कॉसचा इनव्हर्स सेक होतो, सेकचा इनव्हर्स कॉस होतो. म्हणजे दोन फॉर्म्युले सारखे. टॅनचा इनव्हर्स कॉट, कॉटचा इनव्हर्स टॅन, म्हणून टॅन इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ 1/x होतो. त्या फॉर्म्युला कुठेतरी आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये यूज करायचा आहे, तो फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. सेम थिंग साइन इनव्हर्स ऑफ x प्लस कॉस इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू π/2. डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला कुठे एक दोन एक्झाम्पल आहेत त्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू याची व्हॅल्यू ही पुटअप केल्यानंतर π/2 जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर कॉन्स्टंट टर्म म्हणून आन्सर 0 येते. टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस कॉट इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू π/2. सेम सेक इनव्हर्स ऑफ x प्लस कोसेक इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू π/2. आणि नंतर हे फॉर्म्युले आहेत, हे सर्व फॉर्म्युले आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून चॅप्टर फर्स्ट पेपरचा, त्यामध्ये हे सर्व फॉर्म्युले येऊन जातील. टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. tan inverse of x minus tan inverse of y equals to tan inverse of x minus y upon 1 plus x into y.
हे नोट करून या फॉर्म्युले इम्पॉर्टंट फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला.